सीटू कामगार संघटनेच्या वतीने काल राज्यभरासह सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन करीत किमान वेतन, कंत्राटी कामगारांना समान वेतन अशा विविध प्रश्नांसह लाडकी बहीण योजनेतून महिलांसह भावांनाही दरमहा 5,000 रुपये द्यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आल्याची माहिती सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी दिली। आज सीटूच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये मागणी दिन म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले आहे। कामगारांना 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे। कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांनी युनियन केली, त्यांना कमी केलेलं आहे। त्या सर्व कामगारांना पूर्वत कामावर घेतलं पाहिजे। बांधकाम कामगार जे आहेत त्यांचं नूतनीकरण ताबडतोब सुरू केलं पाहिजे। त्याचबरोबर सर्व कामगारांना जे रिटायर झालेले कामगार आहेत त्या कामगारांना 9,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे। त्यानंतर लुसी इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर एक्झॉगॉन, हाय मीडिया या कंपनीतील कंत्राटी कामगारांना कमी केलेले ते ताबडतोबीने त्यांनी कामावर रुजू करून घ्यावं या आणि इतर मागण्यासाठी आज कामगार उपयुक्त कार्यालयावरती आम्ही मोर्चा काढून निदर्शने केलेली आहेत आणि आम्ही त्यांना मदत दिलेली आहे। 1 महिन्यामध्ये हे जर प्रश्न सोडवला नाही यापेक्षा तीव्र आंदोलन कामगार उपयुक्त कार्यालयामध्ये देण्यात येईल असं आवाहन या ठिकाणी आम्ही कामगारांनी केलेलं आहे। सीटूचे राज्याध्यक्ष डॉक्टर डी.एल. कराड यांच्या नेतृत्वात यावेळी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते, तर सातपूर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।